रेष आहे. बर विश्वासजी, जसं आपण म्हणताय की हार होणारच आहे, मात्र हार होण्यापूर्वी ज्या प्रकारची राजकीय समीकरणं बनताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहे, हेमंतजी आपल्याकडे येईल. मगाशी विश्वास पाठक सरांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि तो म्हणजे मनसे संदर्भातला. मला एक सांगा, जर हा फार्स असेल, ही नौटंकी असेल, तर त्यात मनसे सामील झालेली आहे असा आरोप आपण समजायचा का? हेमंतजी. नमस्कार. नमस्कार. विश्वास पाठक आता म्हणाले की मनसेचा त्याच्या सहभाग म्हणजे हा फार्स आहे किंवा जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि त्यांच्यासोबत मनसे म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे यांचे गेले. बरं, या ईव्हीएमच्या विरोधात जे काय आता आम्ही बोलतोय त्या फार्सची सुरुवात कोणी भाजपनेच केली. जेव्हा भाजप सत्तेत नव्हतं त्यावेळेला ईव्हीएमला विरोध करणारं कोणतं भाजप होतं. बरं, हे जाऊ द्या. मूळ म्हणजे आमच्या मित्रांनी जे प्रश्न उपस्थित केले होते की निवडणूक आयोगाने प्रकाशित जाहिरात आणि भाजपाच्या आयटी सेलचे जे कोण देवांग दवे आहेत त्यांच्या कार्यालयाचा जो पत्ता एकच आहे, त्याच्यावरती विश्वास पाठक यांनी तो मुद्दा अगदी बाजूला केला. त्याचं स्पष्टीकरण दिलं नाही. त्याचं स्पष्टीकरण द्या. मग पहिलं त्याचं उत्तर द्या आणि मग आहेत की मुद्दे. मला तर वाटतं विशाल, आम्ही पत्र काय दिलं, आमचे आक्षेपाचे मुद्दे काय, हे तुम्ही पहिल्या 10 मिनिटात सगळं सांगून टाकले. बरोबर. मुळात तर कसं आहे ना की प्रभाग निहाय जे काय तुम्ही निवडणूक लावता ही महाराष्ट्र व्यतिरिक्त कुठेच नाहीये. बरं, तुमच्याकडे व्हीव्हीपॅट नाहीये, तुम्ही म्हणता व्हीव्हीपॅट यावेळेला व्हीव्हीपॅट देणार नाही या स्थानिक स्वराज्य संस्थेत. तुम्ही जर तयारीच नाही तुमची निवडणुकीची आणि तुमच्याकडे जर पॉलिसीच नाहीये तर तुम्ही या निवडणुका घेता का? मग तुमच्याकडे अजून तुम्ही निवडणुकांच्या याद्या जाहीर केलेल्या नाहीत, त्या तुम्ही प्रकाशित केलेल्या नाहीयेत. तुम्ही त्यांची निवडणुकांमध्ये जी नाव नोंदणी आहे तीच थांबवून ठेवली आहे. हे सगळे मुद्दे कुठे ना कुठे जे सत्ताधारी आहेत त्यांना पिंजऱ्यात उभं करताय. बरं, तुम्ही आत्ताच सांगितलं की याच महायुतीचे घटक पक्षाचे संजय रुपये म्हणतात की इथे SIR झाला पाहिजे महाराष्ट्रात सुद्धा. मग मुळात कसं आहे ना, इथे विरोधकांनी सोडा, पहिलं तुमच्या बरोबरचे घटक पक्ष तेही म्हणतायत. बरं, हे बोगस मतदार, दुबार मतदार किंवा आता तुमचे जे एकाच ठिकाणी नोंदले गेलेले मतदार हे होत आहेत कसे, या प्रश्नांची उत्तरं मिळणारच नसतील. बरं, आम्ही हे प्रश्न विचारत कोणाला? सगळ्यात महत्वाचं विशालजी की आम्ही प्रश्न विचारलेत निवडणूक आयोगाला. बरं, याचं स्पष्टीकरण देत आहे भाजप आणि त्यांचे घटक पक्ष. निवडणूक आयोग देतील की त्या प्रश्नांची. निवडणूक आयोगाच्या उत्तरापर्यंत आपण थांबूयात. मात्र बालाजी आणि तुम्ही जो महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता की सारखा पत्ता का, विश्वासजी यावरती उत्तर देणार आहात आपण?